नमस्कार मित्रांनो, भारतीय संसद या चॅप्टरमध्ये आपण या आधीच्या लेक्चरमध्ये लोकसभेविषयी माहिती घेतलेली आहे आणि भारतीय संसद जी आहे ती कलम 79 ते 122मध्ये भाग 5मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. हे आपण पाहिलेलं आहे. संसदेत जे आहे ते राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांचा समावेश होतो. हे देखील आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आणि लोकसभेविषयी आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आता या लेक्चरमध्ये आपण राज्यसभा, जे की संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणून गणलं जातं, याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे पॉईंट यात देण्यात आलेले आहेत. आता राज्यसभा हे जे आहे ते संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे आणि हे जे नमूद करण्यात आलेलं आहे ते कलम 80मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता हे द्वितीय सभागृह का आहे, तर जास्तीत जास्त जे आहे काही हक्क आहेत ते लोकसभेला जास्त देण्यात आलेले आहेत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण लोकसभेची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. जे धनविधेयकाविषयी अधिकार असतील किंवा एखादं विधेयक मान्य करण्याविषयी अधिकार असतील तर ते लोकसभेला जास्त देण्यात आलेले आहेत. हे आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. आणि आता आपण राज्यसभा पाहत आहोत. तर राज्यसभेची रचना बघा, कलम 80नुसार राज्यसभेची रचना आहे. मग यामध्ये सदस्य संख्या जी आहे ते 250 इतकी आहे. मग यामधले घटक राज्यांच्या विधानसभांनी व केंद्रशासित प्रदेशांनी निवडून दिलेले जास्तीत जास्त किती सभासद आहेत, तर 238 एवढे जे आहेत ते सभासद घटक राज्यांनी, म्हणजे राज्यांकडून ज्या विधानसभा निवडणुका होतात त्यांच्याकडून निवडून दिलेले आणि केंद्रशासित प्रदेशांकडून निवडून दिलेले जे सभासद आहेत ते 238 आहेत 250 पैकी. आणि राष्ट्रपतीद्वारे जे नियुक्त केले जातात ते 12 सदस्य नियुक्त केले जातात. तर ते कसे नियुक्त केले जातात, तर ते वाङ्मय, शास्त्र, कला किंवा समाजसेवा यामधून ते नियुक्त केले जातात. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा, जे की 12 सदस्य आहेत ते कशातून नियुक्त केले जातात, तर ते वाङ्मय, शास्त्र, कला आणि समाजसेवा यातून नियुक्त केले जातात. आता राज्यसभेवर राज्यनिहाय सदस्यत्व कसं आहे पाहूया आपण. तर उत्तर प्रदेशचे जे आहेत तर ते 31 आहेत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे पहा की जे लोकसभेमध्ये राज्यनिहाय सदस्यत्व आहे ते उत्तर प्रदेशचंच जास्त आहे लोकसभेमध्ये. आणि ते किती आहे उत्तर प्रदेशचं, तर ते 80 एवढं आहे लोकसभेसाठी. त्यानंतर या ठिकाणी बघा, राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे 19 आहेत, त्यानंतर तमिळनाडूचे 18, पश्चिम आणि बिहारचे 16 एवढे आहेत. तर महाराष्ट्राचं किती आहे लोकसभेवर, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याबरोबरच पश्चिम बंगाल, बिहार आणि तमिळनाडूचे सुद्धा किती आहेत ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण या आधीच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण सदस्यत्वासाठी जी पात्रता असते ती या ठिकाणी पाहूया. तर सदस्यत्वासाठी जी पात्रता आहे ती आहे, तो भारताचा नागरिक असला पाहिजे, वय 30 वर्षापेक्षा कमी नसावे. आता आपण लोकसभेची जी पात्रता पाहिली होती त्यात काय होतं की त्याचे वय किमान 25 वर्ष असावे, पण राज्यसभेसाठी जी सदस्यत्वाची पात्रता आहे ती 30 वर्षापेक्षा कमी नसावे, म्हणजे ॲटलिस्ट त्याचे वय 30 असावे. आणि संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटींची त्याने पूर्तता केलेली असावी, असं देखील या ठिकाणी आहे. तर हे सदस्यत्वाची जी पात्रता आहे ते कलम 84नुसार आहे लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीसाठी. हे देखील या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा, सदस्यांची निवड कशी केली जाते. तर राज्यसभा सदस्यांची निवड राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांमार्फत केली जाते. जे काही विधानसभेतून निवडून आलेले सदस्य आहेत त्यांच्यामार्फत ही जी आहे राज्यसभेच्या सदस्यांची निवड केली जाते. आणि केंद्रशासित प्रदेशांबाबतीत काय होतं, तर राज्यसभेतील सदस्यांची निवड कोणी करावी केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. तर ते कोणी करावी हे ठरवण्याचा अधिकार कोणास आहे, तर संसदेस अधिकार आहेत, जे की घटक राज्यांचे जे आहेत ते विधानसभेतून निवडून आलेल्या सदस्यांमार्फत होते, पण केंद्रशासित प्रदेशांबाबत हे निवडण्याचा अधिकार संसदेस आहे.
हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. आता या ठिकाणी अजून एक पॉईंट आहे बघा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ कुठला असतो तर 6 वर्ष एवढा असतो आणि ही जी निवड होते ती प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय पद्धतीने होते. आता राज्यसभेचा कार्यकाळ जो आहे तो कलम 83 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. तर राज्यसभा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, म्हणजे ते कधीही विसर्जित होत नाही, ते नेहमी चालू असणारं सभागृह आहे, अस्थायी नाही आहे. म्हणजे प्रत्येक 5 वर्षातून त्याच्या निवडणुका होतात किंवा लोकसभेप्रमाणे असं नाही आहे त्याचं, की ते एक स्थायी सभागृह आहे. आणि राज्यसभेचे सदस्य जे आहे हे 6 वर्षांकरता निवडून घेतले जातात. आता आपण या अगोदर बघितलं, लोकसभेचे सदस्य हे 5 वर्षांकरता निवडलेले असतात, पण राज्यसभेचे या ठिकाणी 6 वर्षाकरता निवडलेले असतात. त्याबरोबरच या ठिकाणी हे पण लक्षात ठेवा की दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सभासद निवृत्त होतात व त्यांच्या जागी तितकेच नवीन सदस्य निवडले जातात. दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात तर 1/3 सदस्य निवडून होतात आणि जेवढे निवृत्त होतात सदस्य तेवढेच त्या ठिकाणी नव्याने निवडले जातात दुसरे सभासद. आता आपण पाहूया राज्यसभेची अतिरिक्त बैठक. तर लोकसभा बरखास्त झाली असेल तरच राष्ट्रपती फक्त राज्यसभेची अतिरिक्त बैठक बोलावू शकतात, फक्त राज्यसभेची. जर लोकसभा बरखास्त झाली असेल ती, आता ही बैठक कोणाकडून बोलवली जाते तर ही बैठक बोलवली जाते राष्ट्रपतीकडून. तर या बैठकीची घनसंख्या किती असायला पाहिजे तर एकूण सदस्यांच्या 1.1/10 एवढी सदस्य संख्या या बैठकीकरता असायला हवी. आणि ही जर गणपूर्ती झाली नाही तर राज्यसभा सभापती सभागृह तहकूब करतात. बरोबर. तर हे काय पॉईंट एवढे एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला विचारण्यासाठी नाहीत, पण तरीही तुम्ही लक्षात ठेवा, कारण असे पॉईंट जर तुम्हाला असे क्वेश्चन आले 4 लाईन्समध्ये, चूक किंवा बरोबर लाईन्स ओळखा, तर त्यामध्ये अशा प्रकारे येऊ शकतात. त्यानंतर आपण राज्यसभेचे सभापती बघूया. तर राज्यसभेचे सभापती हे कलम 84 नुसार ते राष्ट्रपती म्हणजे उपराष्ट्रपती असतात, हे आपल्याला माहीत आहे. तर कलम 79 नुसार ते राज्यसभेचे सभापती असतात. आता हे राज्यसभेचे सभापती म्हणजेच कोण तर भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. कोण तर भारताचा उपराष्ट्रपती. म्हणजेच काय तर राज्यसभेच्या निवडून आलेल्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो. म्हणजे जसं लोकसभेमध्ये जे काही निवडून आलेत त्यांच्यापैकी एकाचे अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड होते, तर तसं या ठिकाणी राज्यसभेमध्ये नाही. राज्यसभेमध्ये काय होतं तर जो भारताचा उपराष्ट्रपती आहे तोच पदसिद्ध अध्यक्ष असतो. म्हणजे सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नाही या ठिकाणी. त्यांचा कार्यकाळ काय असतो तर त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे एवढा असतो. राज्यसभेचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो. आता तो ऑलरेडी उपराष्ट्रपती असतो, तो काही त्या सभागृहातून मतदान घेऊन आलेला नसतो, म्हणजेच तो काय असतो तर त्या गृहाचा सदस्य नसतो आणि त्यामुळे मतदानाचा अधिकार नाही आहे, त्याला कुठलाही मतदानाचा अधिकार नाही आहे. मात्र एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास तो निर्णायक मत देऊ शकतो. जर एखाद्या विधेयकावर त्या सभागृहात समान मते पडले तर तो आपलं निर्णायक मत देऊ शकतो की तो कुठल्या बाजूने आहे एखाद्या विधेयकावर, आणि ते ग्राह्य धरलं जातं. असं या ठिकाणी सभापतीबद्दल दिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघूया उपसभापती. तर उपसभापती सदस्य आपल्यामधून एकाची उपसभापतीमधून निवड करतात. जरी सभापती जो असेल राज्यसभेचा तो उपराष्ट्रपती असेल तरी राज्यसभेचा जो उपसभापती आहे तो जो असतो तो त्याच सभागृहाचा सदस्य असतो. त्याचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. राज्यसभेच्या सभापतींच्या अनुपस्थितीत तो सभापती म्हणून काम पाहतो, जसं की लोकसभेचं असतं त्याचप्रमाणे. मात्र ह्याचा अर्थ असा नाही की तो भारताचा उपराष्ट्रपती होतो. बरोबर. जर
त्याने सभापती म्हणून, जर उपसभापतीने सभापती म्हणून राज्यसभेमध्ये काम पाहिलं तर त्याचा अर्थ असा होत नाही की तो भारताचा उपराष्ट्रपती आहे, तो उपसभापतीच असतो. आता उपसभापतीची पदच्युती कशी होते पहा. तर राज्यसभेच्या उपसभापतीस पदच्युत करायचे असल्यास राज्यसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने तो ठराव संमत व्हावा लागतो, जसं की लोकसभेमध्ये होतं. मात्र तशा आशयाची नोटीस संबंधितांना 14 दिवस आधी द्यावी लागते. लोकसभेमध्ये पण ती नोटीस 14 दिवस आधीच द्यावी लागते आणि या ठिकाणी राज्यसभेमध्ये देखील तुम्हाला ही नोटीस 14 दिवस अगोदर द्यावी लागते, जर उपसभापतीला त्याच्या जे पद आहे त्यावरून पदच्युत करायचे असल्यास. आता या ठिकाणी अजून एक पॉईंट आहे बघा. राज्यसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास त्या सभागृहातील कोणत्याही एखाद्या सदस्यांची हंगामी अध्यक्षपदी नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो राष्ट्रपतींना आहे. जसं की लोकसभेत होतं, जर अध्यक्ष उपस्थित नसतील तर त्या ठिकाणी संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान उपसभापती उपाध्यक्ष त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसतात. जर अध्यक्ष नसतील तर त्या ठिकाणी उपराष्ट्रपती असतात, राज्यसभेचे उपसभापती असतात. आणि हे तिन्ही उपस्थित नसतील तर त्या ठिकाणी जे की लोकसभेतील सदस्य असतील त्यांच्यापैकी एकाची निवड सदस्य म्हणून केवळ केली जाते संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी. याआधी आपण लोकसभेच्या जे लेक्चर घेतलेलं आहे त्यामध्ये पाहिलेलं आहे, त्याचप्रमाणे इथं देखील आहे. आता राज्यसभेचे अधिकार पाहूया. आता राज्यसभेचे अधिकार जे आहेत ते लोकसभेच्या तुलनेत थोडेसे कमी आहेत पहा. तर या ठिकाणी बघूया, विधेयकांना मंजुरी देण्याविषयी जे अधिकार आहेत ते अगोदर पाहूया. तर लोकसभेने संमत केलेले, म्हणजे धनविधेयकाविषयी आपण पाहतो या ठिकाणी. तर लोकसभेने संमत केलेल्या धनविधेयकास संमती देण्याबाबत राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस विलंब करू शकते. म्हणजे 14 दिवस या ठिकाणी फक्त दिले जातात राज्यसभेला आणि कोणत्याही परिस्थितीत धनविधेयकास संमती नाकारण्याचा अधिकार राज्यसभेस नाही. आता धनविधेयकाबाबतीत जास्तीत जास्त अधिकार कुणाला देण्यात आलेले आहेत, तर ते लोकसभेस देण्यात आलेले आहेत आणि धनविधेयकास संमती नाकारण्याचा अधिकार राज्यसभेस नाही आहे. आता धनविधेयक वगळता अन्य विधेयकांना मंजुरी देण्याबाबत काय अधिकार आहेत हे देखील आपण पाहूया. तर लोकसभेकडून संमत होऊन राज्यसभेच्या संमतीसाठी आलेले विधेयक राज्यसभा लोकसभेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकते. आता जे काही विधेयक आहे लोकसभेकडून संमत होऊन आलेलं, राज्यसभेच्या संमतीसाठी कुठलेही विधेयक आलेले असतील ते विधेयके राज्यसभा लोकसभेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकते. लोकसभेने ही विधेयके दुरुस्त करून पुन्हा राज्यसभेकडे पाठविल्यास राज्यसभेने यावेळी 1 महिन्याच्या आत या विधेयकांना मंजुरी द्यावीच लागते आणि जर ती तशी मंजुरी दिली नाही, तशी संमत झाली नाही, तर ती विधेयके संमत झाली असे मानले जाते. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या विधेयकांबाबत सुद्धा लोकसभेला जास्त अधिकार दिलेले आहेत. जर 1 महिन्याच्या आत राज्यसभेनं ते विधेयक जे की पुनर्विचारासाठी पाठवलं होतं ते जर परत पाठवलं नाही मंजुरी देऊन, तर ते विधेयक ऑलरेडी मंजूर झालेलं आहे हे असं मानलं जातं. त्यानंतर पाहूया राज्यसभेच्या विधेयकांच्या मंजुरीबाबत. तर आता राज्यसभेत जे प्रथम मंजूर झालेली विधेयकं असतात, जे अगोदर राज्यसभेत गेलेली असतात, ते विधेयक लोकसभेकडे जर मंजुरीसाठी पाठवली आणि लोकसभेने ती नामंजुरी केली तर ती तेथेच नामंजूर होतात. आता जे काही राज्यसभेत एखादे विधेयक प्रथम मांडले गेले आणि त्या ठिकाणी ते मंजूर झाले, पण लोकसभेने ते नामंजूर केले तर ते त्याच ठिकाणी नामंजूर होते. त्या बाबतीत पुनर्विचार करण्याचा वगैरे अधिकार हा राज्यसभेला नाही. या ठिकाणी दुसऱ्या विधेयकांबाबत सुद्धा राज्यसभेला जास्त अधिकार आहेत पहा. आता अखिल भारतीय सेवांची निर्मिती, तर त्यामध्ये काय होतं बघा, या ठिकाणी कलम 312 नुसार लोकहिताच्या दृष्टीने 1 किंवा अधिक अखिल भारतीय सेवा
म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला ऑल इंडिया सर्व्हिसेस, जसे की सर्व्हिसेस असतात बघा, वन सेवा, आरोग्य सेवा, ह्या ज्या सेवा आहेत त्या निर्माण करण्याचा अधिकार जो आहे तो फक्त राज्यसभेला प्राप्त झालेला आहे. मग त्यामध्ये बघा 1961 साली निर्माण केलेल्या अखिल भारतीय अभियांत्रिकी सेवा, वन सेवा किंवा आरोग्य सेवा असतील, ह्या सर्व सेवांचा समावेश जो आहे तो अखिल भारतीय सेवामध्ये येतो आणि तो निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेचा आहे. तर या आधीच्या लेक्चरमध्ये आपण लोकसभेची पूर्ण माहिती घेतली. या लेक्चरमध्ये आपण राज्यसभेची पूर्ण माहिती घेतलेली आहे, जे की भारतीय संसदेत लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती येतात. तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपतीविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. आपण असेच टॉपिक घेतो आहे बघा की ज्यामध्ये एक्झाममध्ये ज्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत संयुक्त गट बच्या एक्झाममध्ये किंवा राज्य सेवेच्या एक्झाममध्ये. तर लेक्चर मिस करू नका. चला तर मग फ्रेंड्स, लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.